नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समछाया हॉस्पिटल, बोदवड, मूळव्याध भगंदर फिशर ह्या आजारांवर मागील 15 वर्षापासून उपचार करतोय आणि आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांची आपण तपासणी केलेली, त्यांना सल्ला दिलेला आहे आणि 3,500च्या वर रुग्णांवर आपण क्षारसूत्राद्वारे मूळव्याध भगंदर फिशर या आजाराची कायमस्वरूपीचा उपचार केलेला आहे. तर आज आपल्या हॉस्पिटलला एक वेगळी केस आहे, वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे की पेशंट किती त्रासतो ह्या आजाराने आणि तो त्याच्यामध्ये काय काय करतो हे पेशंटच्या बाकीच्या लोकांना माहिती पडावं म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर आपल्या हॉस्पिटलला आले संदीप सुरेश पाटील. नमस्कार संदीप भाऊ, तुमचं पूर्ण नाव सांगा. संदीप सुरेश पाटील. आणि गाव कोणतं? रेंबोटा, तालुका रावेर. तुमचा फोन नंबर सांगा. 93 25 71 02 12. हां, तर संदीप सुरेश पाटील, रेंबोटा, तालुका रावेर. फोन नंबर आहे 93 25 71 02 12. यांच्या जो आजार आहे, यांना त्रास जो आहे मूळव्याध फिशरचा आणि कोमांचा, तर यांना जवळपास 2013 पासून हा आजार आहे. बरोबर. 2013 पासून त्यांना खूप त्रास होत होता, खूप त्रासलेले होते. मग त्यांनी ह्या आजारासाठी 2 वेळा ऑपरेशन केलेलं आहे. ते एकदा 2015 मध्ये केलं होतं ना. 2015 मध्ये भुसावळला केलं होतं विनायक महाजन सरांकडे. हां, आणि 2017 मध्ये बंगाली डॉक्टरकडे केलं होतं. 2015 मध्ये सर्जन डॉक्टरकडे ऑपरेशन केलं होतं आणि 2017 मध्ये बंगाली डॉक्टरकडे ऑपरेशन केलं होतं. एवढं करून सुद्धा त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यांना काही दिवस फरक पडला, 2-3 महिने 6 महिने फरक पडला, परत त्यांना त्रास परत सुरू झाला. मग ह्या त्रासामुळे ते एवढे कंटाळले की त्यांनी आता आपल्याला ते गावांची यादी दिलेली बघा, की त्यांनी कोणकोणत्या गावाला ह्या मूळव्याध भगंदरच्या आजारासाठी औषध घेतले. नाशिकला ते जाऊन आले एका चांगल्या प्रसिद्ध डॉक्टरकडे. त्याच्यानंतर औरंगाबादला जाऊन आले. औरंगाबादला बजाजला जाऊन आलेत का तुम्ही? हो, बजाजला. कमलनयन बजाजला औरंगाबादला ट्रीटमेंट घेतलेली. त्याच्यानंतर जळगावला डॉक्टर सरोदे म्हणून आहे, आशिष सरोदे, त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. आपलं भुसावळला डॉक्टर विनायक महाजन सरांकडे घेतलेली आहे. खिरडीला डॉक्टर कोल्हेंकडे घेतलेली आहे. रावेरला राहुल पाटील म्हणून डॉक्टर आहेत, होमिओपॅथीवाले, रक्षा क्लिनिक, त्यांच्याकडे सुद्धा यांनी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि एवढं करून सुद्धा त्यांनी भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक औषधं खाल्लेले. कोणकोणते आयुर्वेदिक सांगा. कोणचं म्हणजे कोणी झाडाचा पाला म्हणा, काही पानामध्ये काही लोकांनी डोरायचे खुर, काही झाडाची राख, अजून काही जळा ते कुटून रस प्यालाय मी, असं भरपूर, म्हणजे नाही ते खाल्लं, नाही ते औषधं खाल्ले ह्या आजारासाठी. आणि फरक काही कोणत्या औषधाचा पडलाच नाही कधीच, कोणताच नाही. म्हणजे त्रास त्यांचा एवढा होता, म्हणजे ते सांगतात किंवा त्रास त्यांचा एवढा होता की त्यांना आत्महत्या करावीशी वाटते एवढ्या प्रमाणात त्यांचा त्रास होता. म्हणजे ते मागच्या विजिटला आमच्याकडे आले होते 23 तारखेला ह्या आजारात त्रास होता. त्यांनी मोबाईलवर, इंस्टाग्रामवर आपल्या हॉस्पिटलची ऍडव्हर्टाईज बघितली आणि त्यांना असं वाटलं चला एकदा ह्या डॉक्टरला बी दाखवून पाहू. कारण आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 चांगल्या डॉक्टरांना दाखवलेलं आहे आणि 2 वेळा ऑपरेशन पण केलेलं आहे. मग त्यांना आमचं नाव माहिती पडलं आपल्या हॉस्पिटलला. ते 23 तारखेला आले होते ना. 23. तर याच्या आधी ते माझ्याकडे ज्या दिवशी आले तेव्हा ते म्हणत होते की बा मला डॉक्टर आत्महत्या करायची एवढा माझा त्रास आहे. म्हणजे त्यांना बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, 24 तास त्रास होता, आग व्हायची, खूप त्रास होता. तर ते 23 तारखेला आपल्या हॉस्पिटल आले. तर 23 तारखेला आम्ही तपासल्यानंतर त्यांना फिशरचं निदान झालं आणि मी त्यांना सांगितलं आता आपल्याला ऑपरेशन करायची काही गरज नाही, आपण क्षारसूत्र करायची सुद्धा काही गरज नाही, आपण तुमचा प्रॉब्लेम हा औषध गोळ्याने बरा करायचा प्रयत्न करू. तर त्यांना मी 10 दिवसांचं औषध दिलं होतं. तर तुम्हाला काय फरक पडला आता 10 दिवसांच्या औषध? मला 10 दिवसात नाही, मला 4थ्या दिवशी फरक पडला. 4थ्या दिवशी पूर्ण फरक पडला. पूर्ण तुमचा त्रास कमी झाला पूर्ण, म्हणजे संडास साफ होते, पोट चांगलं होतंय, आग जळजळ वगैरे काही नाही, नॉर्मल 1-2-3 मिनिटं तुम्हाला आग होते. तर 10 दिवसामध्ये त्यांचा बराचसा जवळपास 90 ते 99% त्रास कमी झाला. बरोबर ना. 1-2-4% त्रास त्यांचा आहे, म्हणजे त्यांना आता थोडीशी आग होते 1-2 मिनिटाकरता आग होते. आणि बाकी पोटाचा, संडासचा, त्या जागेच्या दुखण्याचा, सुजेचा, हा सगळा जवळपास त्रास कमी झाला, सुस्त पूर्ण उतरली. आणि त्यांनी आतापर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलेलं आहे, भरपूर पैसे त्याच्यावर खर्च केलेले आहे, आयुर्वेदिकवर खर्च केलेले आहे. पण मी त्यांना फक्त किती रुपयाचं औषध दिलं होतं तुम्हाला 10 दिवसांचं? 900 रुपये. 900 रुपये, म्हणजे आपण त्यांना फक्त 900 रुपयाचं औषध दिलं होतं 10 दिवसांचं.
तर सांगण्याचा उद्देश असा आहे की जर आजाराचं निदान जर योग्य पद्धतीने झालं आणि योग्य पद्धतीने औषधं जर दिले गेले तर फिशर सारखा कठीण आजार की जो 2-3 वेळा ऑपरेशन केलेलं आहे, 10-15 डॉक्टर दाखवून झालेलं आहे, भरपूर प्रकारचे औषध गोळ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, मुळा जळा काय असेल ते सगळं खाऊन झालेलं आहे, पण तरी पण जर फरक पडत नसेल आणि पेशंट आत्महत्या कराव्या एवढा त्रासापर्यंत एवढ्या स्टेजपर्यंत जर पोहोचत असेल, त्या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचले होते. पोहोचलतेस तुमच्या गोळ्या नाही फरक म्हणजे गंमत आहे असं सांगत होते मला की डॉक्टर तुमच्या गोळ्याने फरक नाही पडला तर मी आत्महत्या करून टाकेल. आणि त्यांच्या घरात सुद्धा त्यांच्या मिसेस बरोबर सुद्धा त्यांनी त्याची चर्चा केली होती. तर त्यांना 10 दिवसांच्या औषधामध्ये भरपूर फरक पडला. 4 दिवसामध्ये त्यांना चांगला फरक दाखवायला. अजून त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे, ट्रीटमेंट संपलेली नाहीये, परंतु त्यांना जो त्रास होता तो जवळपास पूर्ण कमी झालेला आहे. आणि आता आपण जी ट्रीटमेंट देतो त्यांना पचनाची देतो, कारण की फिशर होण्याचं कारण हे संडास साफ न होणं, संडास कडक होणं किंवा संडासच्या जागेला जोर लावावं लागणं, याच्यामुळे फिशर होते. तर आपण त्याचं मूळ कारण जे आहे किंवा संडासचा पोटाचा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम त्यांचा गेला पाहिजे, त्या हिशोबानं आता त्यांची आपण हे आयुर्वेदिक औषधं जी ते ट्रीटमेंट चालू ठेवतोय. तर तुम्हाला या ट्रीटमेंटविषयी काय सांगता येईल, लोकांना काही सल्ला देता येईल का? म्हणजे अशी इच्छा आहे की इकडे तिकडे पडापेक्षा डॉक्टर जो या एकडेच भेटा, कारण की माझ्यासारखं कोणीच फिरलं नाही. बरोबर. हा मग ऐपत होती म्हणून मी फिरला. काही कसे लोक आहे किंवा ते आयुर्वेदिकच्याच मागे रिकाम बरोबर, आणि त्याच्या मागे हजारो पैसे खर्च करतात, त्याची परिस्थिती नसते. बरोबर. पण इथे आल्यावर मला 900 रुपयात फरक पडला, त्यांनाही पडेल स्वस्तामध्ये. त्यांनाही फरक पडेल किंवा एकदा त्यांनी डॉक्टरकडे येऊन ती जागा तपासून घेतली पाहिजे, भेट घ्या डॉक्टरची. त्याच्यानुसार आपल्याला त्यांना सल्ला की औषध गोळ्या हे देता येऊ शकतात. तर ही पेशंटला एक वेगळी केस आमच्याकडे आली, आम्ही त्यांना औषधाने बरं करायचा प्रयत्न केला, त्यांना औषधाने चांगला फरकही पडला. मग पेशंटच्या अनुभवासाठी की फक्त प्रत्येक वेळेला ऑपरेशनच किंवा प्रत्येक वेळेला क्षारसूत्रच हा मार्ग नसतो, कधी कधी आपण औषधाने ट्रायसुद्धा करतो. काही बऱ्याचशा पेशंटला त्याच्याने फरकही पडतो आणि काही पेशंटला नाही पडला तर मग आपल्याकडे पुढचा मार्ग असतो क्षारसूत्र वगैरे, तो आपण करू शकतो. पण सुरुवात मात्र आपण औषधाच्या सहाय्याने करतो, पेशंटला बरं करायचं त्याच्याने प्रयत्न करतो. अशाच आमच्या पेशंटचे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील, त्यांच्या फोन नंबर सहित पत्त्यासहित आमच्या हॉस्पिटलचं समछाया हॉस्पिटल या नावाने एक यूट्यूब चॅनल आहे, डॉक्टर यशपाल बरगुजर समछाया हॉस्पिटल. या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा आणि आमच्या जुन्या पेशंटचे अनुभव तुम्ही त्याच्यावरनं ऐकू शकतात. धन्यवाद.